जय मल्हार. आवाज मोठा होऊ द्या. आपण समारोपाकडे आलोय. खरं म्हणजे 2 दिवसामध्ये हे 6वं साहित्य संमेलन चांदवडचं सर्वांच्या स्मरणात राहील इतकं यशस्वी झालंय असं म्हटलं तर हरकत राहणार नाही. आणि त्यामुळं आपण या संयोजन कमिटीचं इथं आणि ज्यांचा सत्कार आता झाला, ज्यांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया. आणि पुढचं साहित्य संमेलन हे तितकंच मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी आज मनामध्ये चंग बांधून आपण जाऊया इथं. खरं म्हणजे या 2 दिवसात आपण काय मिळवलं हे एवढ्या इथं उपस्थित आहेत. मगाशी मी बोललो की आपल्यामध्ये अज्ञान आहे त्याच्यामुळे कमी उपस्थिती आहे. ही कमी उपस्थिती नाही आहे, ही उपस्थिती तज्ज्ञांची आहे. इथं असणारा प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये दर्गी आहे. आता हे आमचे महाराज बोलले मगाशी की ज्ञानेश्वर महाराजांची प्रवचनं आणि इतकं मोठं समाज प्रबोधन ते करतायत की लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. ज्ञान प्रबोधनाचं काम ते करतायत. हे आमचे नागू विरकर फार दुबईपर्यंत जाऊन आपल्या कथाकथनानं तिथं सगळ्यांची जागृती केली. आमचा मान तालुका सगळा त्यांनी जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी लाख मोलाची माणसं या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने जमलेले आहेत. या संमेलनाला अध्यक्ष म्हणून जे निवडले हे सुद्धा आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आपण नेमले. आपल्या समाजातला एक भूषण विद्यापीठाचे कुलगुरू बनलेले यांनी सुद्धा 2 दिवस आपल्याला वेळ दिला आणि आपल्या जवळ बसून ते जेवले. आपलं काय ठेचा भाकरी असेल ती त्यांनी खाल्ली प्रामाणिकपणे. असे असणारे कुलगुरू आपल्याला या ठिकाणी लाभले. म्हणजे चांदवडचं साहित्य संमेलन किती यशस्वी झालं हे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि यातनं एक ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, खरं म्हणजे धनगर समाजामध्ये काय आहे हे आपण आज बघितलं. हा इतिहास जो 17व्या शतकामध्ये घडला, 16व्या शतकानंतर अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकरांच्या याच्यामधून इतिहास घडलेला आहे, तो आज कसा जिवंत इथं ठेवण्यात राहिला आहे. ते कौशल्य होतं, ती कल्पकता होती आणि ते तसं काम होतं निस्वार्थपणे केलेलं. आणि म्हणून ते जिवंत आज आपण या ठिकाणी बघतोय 2026 सालामध्ये. आणि म्हणून त्याच्या अभिमानाला पोवाडे गातोय आपण. यशवंतरावचा इथं PhD केलेले डॉक्टर महेश चौरे या ठिकाणी बोलले. PhD त्यांनी केली. एका गुणावर तुम्हाला सांगतो अहिल्यादेवींच्या आपल्याला PhD करता येईल इतकं प्रगल्भ कर्तृत्व त्यांचं आपल्या भारताच्या इतिहासामध्ये झालंय, जागतिक इतिहासामध्ये झालंय. खरं म्हणजे अशी माणसं आपल्या समाजामध्ये आहेत. मी तर आता पाहिलं तुम्हाला सांगतो 60-65 वर्षाच्या माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये माझं वय आता 76, पण माझं जवळजवळ 50 ते 55 वर्षाचं काम हे दुष्काळी भागामध्ये मान तालुका, आटपाडी तालुका, कवठेमंकाळ तालुका हा सगळा दुष्काळी भाग आहे. आणि या भागामध्ये मी शिक्षणाचं काम करत त्या ठिकाणी माझी 50-55 वर्ष त्या ठिकाणी तिथे गेली. पण तिथं मी काय बघितले, आता नागो विरकर सारखी पोरं बघितली, गोपीचंद पडळकर सारखी पोरं बघितली, लक्ष्मण हाके सारखी पोरं बघितली. ही पोरं सामान्य घरात आलेली आहेत. तुमच्या आपल्या धनगर समाजात अगदी झोपडीमधून आलेली पोरं आहेत. आणि अशीच पोरं अधिकारी बनलेली IRS झालेली पोरं. सचिन मोठेसारखा पोरगा IRS झालेला बघितला मी. प्रवीण वाघमोडेसारखा पोरगा तुमचा तिथला जवळचा विरकरवाडीचा, बनगरवाडीचा वाघमोडे, मग नितीन वाघमोडे हे IRS झालेली पोरं आहेत, IIT झालेली पोरं आहेत, DYSP झालेली शेंडगे वगैरे अशी पोरं जे आहेत ना, ही आता शेकडो पोरं अधिकारी झाले. ही वस्तीमधनं आलेली आहेत, झोपडपट्टीमधनं काही मुलं झोपडीमधनं आलेले आहेत, काही अतिशय परिश्रमामधनं शिकलेली पोरं आहेत. धनगर समाजामध्ये ही गोष्ट मी पाहिली की मुलांच्यामध्ये प्रचंड जिद्द आहे, प्रचंड चिकाटी आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे. फक्त त्यांना गायडन्स मिळत नाही. ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी आई वडिलांचं गायडन्स मिळत नाही, शिक्षकांचं गायडन्स मिळत नाही, समाज धोरणांचं पाठबळ मिळत नाही, ती मुलं बाजूला राहतात. पण जिथं हे पाठबळ मिळतं, दिशा मिळते, तिथं मुलं वेगानं चांगल्या पद्धतीनं घडायला लागलेली या 60-65 वर्षाच्या इतिहासामध्ये मी पाहिले. आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की समाजामधले हे बळ आहे जे आम्ही पाठीमागचा इतिहास सांगतो ना की आमचं सगळं हे वैभव होतं आणि 500-600 वर्ष आम्ही राज्य केलं भारतावर. हे खरं होतं, ऐतिहासिक वास्तव सत्य आहे. हा इतिहास किंवा हे साहित्याची सुद्धा प्रेरणा आमच्याबद्दल झाली हे आम्ही सांगतो अभिमानानं.
पण नंतर पुढं हे लिहिलं गेलं नाही, आमच्या मुलांच्या लक्षात कुणी आणून दिलं नाही. आता जे महेश चौरे बोलले ना, हे खरंच आहे की आमची पोरं जागीच झाली नाही त्या बाबतीमध्ये. कुणी इतिहासामध्ये संशोधन करायला गेलं नाही. कुणी हातातोंडाची लढाई आमच्या आई वडिलांनी, या बापानी, पंजोबानी हातातोंडाची लढाई. आमचं पोरगं थोडंसं 15-16 वर्षाचं झालं तर गेलं कुठं? तर मुंबईला गेलं हवालीला, तर मग कुठंतरी ऊस तोडीला गेलं, कुठंतरी शेती कामाला गेलं. असं झालंय. आणि त्यामुळे ह्या मुलांची बुद्धिमत्ता त्या हमालीला कुठंतरी जीवन जगण्यामध्ये आणि जीवन संघर्ष करण्यामध्ये आपल्या धनगरांची पोरं सगळी गेली. तुम्हाला मुली कुठे गेल्या? शेळ्याच्या पाठीमागं, मेंढराच्या पाठीमागं, इकडं तिकडं श्रमजीवी कामं करण्यामध्ये हिची बुद्धिमत्ता खर्च केली. त्या मुलीमध्ये DSP बनण्याची पात्रता आहे. ही मुलगी चांगली कॉम्प्युटर चालवून चांगल्या पद्धतीची IIT अधिकारी होते अशी पात्रता आहे तिच्यामध्ये. कुठल्याही अधिकारी बनण्याची पात्रता तिच्यामध्ये आहे. आता कुठल्याही क्षेत्रामध्ये आपली मुलगी कमी पडत नाही, हे आपल्या आतल्या शेकडो मुलींनी दाखवलं. पण हे कशानं होतं? हे शिक्षणाचं प्रसारण होतं. हे शिक्षणाचं माध्यम आपल्या गावागावामध्ये, आपल्या घराघरापर्यंत गेलं पाहिजे. हा विचार करणारी मंडळी जर पुढं असतील आणि पुढं जर शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केल्या तर तुम्हाला सांगतो घराघरापर्यंत शिक्षण जाईल. शिक्षणानं जागृती होईल, जागृतीनं विचार प्रगल्भ बनतील, विचारानं कर्म चांगलं होईल आणि कर्मामधून दिशा मिळेल, कर्मामधून पुण्य मिळेल, आयुष्य सुखी होईल. आमचं आयुष्य दुःखी बनण्याची कारणं मुळात हित आहे. विचाराचं सामर्थ्य जे आहे ना, हे विचाराचं सामर्थ्य आमच्या मुलांना कळत नाही. हे शिक्षणाच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून कळणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या अशा व्यासपीठांची गरज आहे. ही व्यासपीठं तयार करून दिली जात नाहीत. तुम्हाला सांगतो, ही होऊ शकत नाही, ती करून दिली जात नाही. त्या माणसाला असंच अडाणी ठेवायचं आणि राज्य करायला मिळवायचं, हा फंडा आता मोठ्या प्रमाणात चालू झाला. जर कोणी पुढे गेलं तर त्याला कसं बरोबर बरबाद करायचं हे सुद्धा यंत्रणा बरोबर काम करते. पण समाजाच्या धुरीण मंडळींनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपली मुलं जर पुढे जायची असतील तर अशी व्यासपीठं ठिकठिकाणी तयार झाली पाहिजे. आता आमचे प्रवीणजी काकडे बोलले आणि ते म्हणले की अरे मुलांचं व्यासपीठ का तयार तुम्ही करत नाही? तर मुलांना आणलं, बरोबर आहे त्यांचं, ते स्वतः करतायत. ते असं करतायत, तुम्हाला सांगतो, की ते स्वतः जात आहेत त्या शाळांच्यामध्ये आणि तिथली बुद्धिमान मुलं निवडून त्याला तिथं मदत करून तिथं स्वतः जाऊन ते मदत करतात. हे करतो तो सांगतो, जो करतो तो सांगतो. तुम्हाला सांगतो, मला सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता हे अभिमानानं सांगत नाही बरं का, म्हणजे कुणीतरी अशा पोरगा एखादा तयार व्हावा आमच्यासारखे सुद्धा काम कर. आम्ही का सांगतो अनुभव बरं का, आमचे गडदे सर किंवा आम्ही हे अनुभव का सांगतो? अभिमान म्हणून आम्ही मोठं काम केलं म्हणून सांगत नाही. लक्षात हे कुणीतरी उठावं. तुम्हाला सांगतो, माझे आजोबा होते बॅरिस्टर TK शेंडगे, या धनगर समाजाचे पहिले बॅरिस्टर. त्यांनी ही शिक्षण संस्था काढली, अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था. त्यांना दुसरं नाव देता आलं नसतं का? पण समाजाचा अभिमान मोठा होता की म्हणजे माझ्या संस्थेचं नाव द्यायचं त्या काळात कुणी देऊ देत नव्हते, पण तरी दिलं. महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली या नावाची संस्था काढली. त्यांच्याकडे अट्रॅक्शन होतं आणि सगळ्यांनी त्याला बोलावलं होतं, राजकारणामध्ये हा माणूस पाहिजे का? घ्यायचा त्याला दाबून ठेवायचा, घ्यायचा दाबून ठेवायचा. यशवंतरावनी बोलवलं त्यांना, आमदारकीचं तिकीट देतो, आमदार केलं त्याला आणि आमदार करून पुन्हा हा माणूस आपल्या ह्याच्यामध्ये राहत नाही. कारण त्यांचा विचार वेगळा होता, त्यांचा विचार सामाजिक होता, सामाजिक दृष्टी त्यांची होती की त्यांना मुलं आपल्या धनगर समाजाची शिकवायची. कारण ते वर्गणी करून इंग्लंडला गेले. त्याला असं वाटायचं की गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून आपण शिक्षण संस्था काढायची. आणि म्हणून ते रमले नाहीत त्या राजकारणामध्ये. हे राजकारण म्हणजे हे आपल्याला जमणार नाही, हे तुमचं हे सगळं जे आहे बाकीचं हे आपल्याला जमत नाही. म्हणून त्यांनी मुलं शिकवायसाठी एक शिक्षण संस्था काढली आणि त्या संस्थेचं काम करायला सुरुवात केली. राजकारणामध्ये ते वर आणि अशा माणसांना राजकारणामध्ये येऊ देत नाहीत. पुढं मंत्री दुसऱ्या टर्मला बनतील म्हणून त्याला तिकीटच कापलं त्यांचं आणि तिथं बरोबर पाडलं त्याला. हे आता काय कसे फंडे असतात ते राजकारण, इथं बोलण्याचं काही व्यासपीठ नाही ते. पण त्यांनी ते मोठं काम हातात घेतलं आणि त्याचे परिणाम आज आम्हाला दिसत आहेत. आज जवळजवळ आमच्या संस्थेच्या 30-32 युनिट झाले. 32 युनिट त्याची झाली. त्यांनी 2 काढले, पण त्यांनी अशी टीम आम्हाला दिली. आम्हाला सांगितलं, खांद्यावर हात ठेवून सांगितलं की तुम्हाला जायचं असेल तर जावा, कुठं दुष्काळी भागात जावा, जिथं कोण गेलं नाही तिथं आपण जायचं आणि तिथं आपण शाळा काढायची, तिथं आपल्या मुलांना घ्यायचं. त्या मुलांची शिकलेली पोरं आपण शिक्षक म्हणून घ्यायची आणि त्यांच्याजवळ त्या गावाची जबाबदारी द्यायची. आमची जी शाळेतली पोरं आहेत ते झरे नावाचं युनिट होतं. त्या झऱ्यामध्ये तिथं शिकलेली पोरंच आम्ही शाळेत शिक्षक घेतली.
आणि त्यांच्या ताब्यातच ती संस्था दिली आणि त्या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून त्या धड्यामध्ये काम करत होतो. हे गोपीचंद पडळकर काल आलेले आमदार आपले ते आमचे विद्यार्थी म्हटलं ना त्यांना, ते आमचे विद्यार्थी होते आणि ते असे धडपडी पोरं खूप आहेत तिथं. त्या पडळकर वाडीमध्ये जवळजवळ 30-32 डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. एक छोटी वाडी आहे तुम्हाला सांगतो, 100 घराची सुद्धा वाडी नाही, पण त्या वाडीमध्ये अशी पोरं यायची 5-6 किलोमीटरवर पळत यायची. पण चिंता चिकाटी, एका घरात डॉक्टर झाला तो दुसऱ्या घरात होत